रामराम मंडळी, परत एकदा स्वागत करतो एका नवीन माहितीसह माझ्या यूट्यूब चॅनलला। तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या योजनेविषयी संक्षिप्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आपल्याला सर्वप्रथम असं सांगू इच्छितो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही जी योजना असते ज्यामध्ये SC आणि ST कार्डसाठी जे ॲप्लिकंट अर्ज करू शकतात त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। कारण या योजनेसाठी अगोदर आपल्याकडे राज्य शासनाकडून 2.5 लाख रुपयापर्यंत अनुदान दिले जात होते। त्या अनुदानामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे। यामध्ये जवळपास आता राज्य शासनाने वाढ केल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी 4 लाख रुपयापर्यंतचे अनुदान आणि सोबतच एक ट्रान्सफॉर्मर DP आणि आपल्याला यासाठी लागणारे जे सर्व साहित्य आहे ज्यामध्ये ठिबक, तुषार सिंचन इत्यादी जी माहिती आहे, इत्यादी जी योजना आहे त्यासाठी आपण MHA-DBT पोर्टलवरती अर्ज करू शकतो। यासाठी अर्ज करण्यासाठी आपल्याकडे किमान 40 गुंठे म्हणजे 1 एकर क्षेत्र तसेच त्यावरती आपल्याला कुठलीही विहीर नसायला हवी यासाठी आपण अर्ज MHA-DBT या पोर्टलवरती करू शकतो। ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत नवीन विहिरीचे बांधकाम हा पर्याय निवडून आपल्याला MHA-DBT पोर्टलवरती आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। ज्यानंतर आपण अर्ज केल्याच्या नंतर आपला अर्ज लॉटरीमध्ये दिसेल। लॉटरीमध्ये अर्ज दिसल्याच्या नंतर आपला अर्ज मंजूर होईल आणि त्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करावे लागेल। ज्यानंतर आपण डॉक्युमेंट अपलोड केल्याच्या नंतर ते डॉक्युमेंट चेकिंगमध्ये राहील। ज्यानंतर डॉक्युमेंट चेक झाल्याच्या नंतर आपल्याला त्यासाठी एक पूर्वसंमती प्रदान केली जाईल। ज्यानंतर आपण आपल्या नवीन विहिरीचे जे खोदकाम आहे, बांधकाम आहे ते करू शकतो। आणि केंद्र शासन आणि राज्य शासन यांचे संयुक्त विद्यमानाने या योजनेमध्ये मोठी भर घालण्यात आलेली आहे। ज्यामध्ये आता या योजनेचे जे मूळ लाभार्थी रक्कम जे आहे 4 लाख रुपयापर्यंत झालेले आहे। ज्या अंतर्गत आपल्याला पूर्ण विहिरीचे बांधकाम ज्यामध्ये आपल्याला मोटर सिंचन तसेच एक DP संच ज्यामध्ये आपण विद्युत ट्रान्सफॉर्मर इत्यादी सुविधा आपल्याला MHA-DBT पोर्टलद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना यासाठी मिळते।